दिवस होते, शब्द दोनच आहेत, काय त्याचे दिवस होते आणि काय त्याचे कष्टाने बदलले, संचित कमवलं. हो काय बाय म्हणता ना, मी आले आणि यांच्या घराचं वाटोळं झालं. काही तरी खालं, माया पाय लागले आणि मग यांचं काय बाया तर म्हणे आमची सून म्हणजे साक्षात लक्ष्मी. कळन तुला जम थोडं, सुरुवातीला लक्ष्मीच असते, महिना 2 महिने झाल्यावर तुला कळन. तुला एखादा नातू झाला की मग पुन्हा उदास आहे का, कोण आहे का, कडक लक्ष्मी का वैभव लक्ष्मी, उग कुठं नाही. हे बघा कोणी काही नाही, काय माहिती उग मी दम काढला, दम बिम नाही. एक सुंदर उदाहरण आहे का, चुलीचं लाकूड कुठं जळण का दुसरीकडे जळण, हे काय उलटे मेंदूचे बाप आहेत. नाही नाही नाही, मायापुरीनं अजिबात काम नाही केलं पाहिजे, नाही करू दे, काम नाही करायचं ना, नाही करू दे, पण कामच करायचं नाही. मग काय आला बीपीच्या गोळ्या खाती. काम नाही केल्यावरच काय होतंय, बाप नाही असे उलटे मेंदूचे. नाही नाही, जावयाला पोसलं पाहिजे पोरीला, काय वाटतही नाही. मग अशीच मला दादाने सांगितलं, तुम्ही जावाईत ना, आजीचे जावाईच ना, हा आवड पाहुणे ना, हा म्हणजे किरणचे पप्पा किरण ना. लेकरांनी मा फोन नंबर घेतला, मला वाटत होतं संगमनेरच आहे, तू इथे इतक्या लांब आहे. आजी आहेत ना तुझ्या हे, हा मला बरंच. मामाचं गाव आवडतं का नाही तुला, लग्न होईपर्यंत आवडत आहे तुला. कोणत्याही पोरायला मामाचं गाव किती दिवस आवडत माहिती आवडायला. एकदा लग्न झालं आणि ह्या राड्यात पडला, आपण म्हणून भाचल येन 2-4 दिवस, मामा आला असतो पण ती घरी नाही हो, काय करा. आणि आता काय झालं माहिती, पोरायचे दिवस इतके वाईट आले, पण सगळ्या पोरांना आता किरण सारखा पोर असंच पाहिजे. आजीचं श्राद्ध आहे, तुम्ही पण चिरंजीव हो, ते लोकमतचे पत्रकार आहेत, ते चांगलं जजमेंट आहे, एकदम घडवलेत चांगले पोरं, सात्विक आहेत. ही खरी तुमची श्रीमंती बरं का. ही आजीचे संस्कार असतील, आंधळे परिवाराचे असतील ना, महाराज मुलं आशे घडवायचे, साधे ते चांगलं संगत चांगली ती ठेवायची. आता तुम्ही सुद्धा रोजानं गेल्यात, चांगल्या संगतीतली बाई असावं का नाही, तणावर माती टाकणारी असावं का तण काढायला. तणावर बाया माती टाकी देतात, मालकाला म्हणतात वाढ आहे तणाला. मालक म्हणला पाऊस नाही झाला, कस काय. आता बाई पुढे सरली, मध्ये गेली निघून, मग तणानं डोकं काढलं वर. काय डोकं लाव, असं तण काढणाऱ्या पाहिजे हो, तणावर माती टाकणारी नसा. हे आता ही रोजानं बाय आपण बोलतो, मालकीन पुढे असते का रोजगारनी, रोजगारनी काय फेरले झालं त्यांना, नंबर नाही आल्या, जाम चाला त्या अशा जाम. आणि ती मालकीन जीव काढू वडीत यांना भरलेले लेटर आले ह्या मागच्या, ती 575 हेड पुढचं 2 टाळ्या वडी. ती गायकाला लय पटलं, त्याच्यात लय गोड आहे बरं का. हे मागच्यातली एखादी बाई जर मालकीनी सोबत पुढे चालली तर मागच्या काय करते तिला, इथं बऱ्याच खड्यावाल्या दिसते. नेमकं प्रवचन संपावा, कीर्तन येणं खुरपायला जा, बया बया खडेचं ध्यान या. आणि बघा जेवढ्या खडे आणत्या त्याच म्हातारपणला अशा वागड्या होत्या बघा अशा. पाप, मी त्याला खोटं बोलत नाही, त्याला अभंग एक भाऊगीत भ्या. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, सुखासाठी आपले कोणी होत नीतिभ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. सोड माया सारी
हे तुहे नश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. सगळ्यांना नाही महाराज मिळत म्हणून सानिध्य लाभलं पाहिजे संत संगतीचं. उगा डेकनाच्या संगी हिराजो भंगला कुसंगी नाडीला साधू दैसा. ज्या सीता अशोकवनात राहत होती त्या सीतेची संगत त्रिजटाला लागली आणि त्रिजटेचं मन पालटलं. मन मोक्षाला गेली ती बाई. कशामुळं? त्रिजट्याला सीतेची संगत लागली. सीतामाईनं काय म्हणावं? राममय अशोक वाटिका झाली. ते राममय फक्त चिंतन राम, बाकी काही नको. आणि तुम्ही आम्ही काय कर. आणि सीतेचा एक शब्द चुकला, फक्त लक्ष्मणाला वाईट बोलल्या म्हणून 6 महिने रावणाचं सानिध्य लाभलं. बरं का? जेवढ्या दिराला बोलतात ना वाईट भाऊजाया, दिराला आणि भायाला बोलते ना तुम्ही भया 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 बोलते ना. जर तुम्ही बोलल्या, सीतेची जी गत आहे ती तुमची. 6 महिने कुणाच्या सानिध्यात? राक्षसच सगळे. आणि चांगला साधू निंदा केली, चांगल्या साधूची निंदा केली. कधी भेटेल रघुपती मजला सांगवा मारुती. साधू छळले मज माझी कळले दुःखित उर्मिलापती. हो किती प्रेम आहे. लक्ष्मणानं स्वतःची पत्नी घरी ठेवून आलं. एकदा भजन करू. टोबार कुमार चांगलं काम आहे. वा काय भाग्यवान आजी. गेल्या वर्षी आजी गेल्या. केवढे मोठे नातू आहेत महाराज. एखाद्याला एवढं वय लाभत बरं. वय लाभायला सुद्धा पुण्यच लागते. 100 90 आहे का? आता कोणाचं तरी हिशेब तरी करता येते का? 90 35 जिंदाबाद. 35लाच मरत आहेत माणसं. आता माझ्या शाळेतला एक मित्र आहे माझं वय 41 42 आहे. त्या कार्ट्याला त्या दिवशी मी म्हणलं तुला लेकर किती आहे? ते मला लग्नच नाही झालं अजून. अरे तू आजा का होशील बाबा? लग्नच नाही. आजीचं वय किती बघ ना. तू परिवार सगळ्यात मला वाटतं तुम्ही पण मला बुक्का लावायला यायला पाहिजे. या बरं पाहून या. तुम्ही जावं ना या की मग. जावयाचं पण तेच असते अधिकार बुकेच्या डबीने. कारण किरणला बोलवलं असतं पण त्याची तब्येत नाही. ये बरं तुम्ही. त्याला काहीतरी खाऊ घाला बाबा. आता कठीण झालंय गडी. तू लग्नाचं टेन्शन घेऊ नका. आमच्याकडे सगळा समाज तुमचाच आहे. स्मरणार्थ आईचं मुलीची लई दिशा असते. काय सांगावं तुम्हाला. प्रत्येक मुलीला आई जास्त आवडते. माहेरात काय नको, फक्त काय पाहिजे? ते जे तुमचं आहे तेच आमचं आहे. आम्हाला बी काय पाहिजे? आता ते आमची तुम्हाला जमत नाही हे धोका आहे. आता काय करावं? तुमची तुम्हाला असं वाटते पण आमची उलट वाटते. ते तुमचं उलट झालंय. आणि काय झालं यांच्या हातानं खायचं असल्यामुळे आपल्याला काय म्हणता येणार. सगळ्यात महत्वाचं काय झालं महिला मंडळ सांगा. कोणती बुधवारनं कोण गुरुवारनं कोणतेच उपास तरी नका. फक्त सासूबाई सांभाळायची. काहीच करायचं नाही. हे नवरात्र हे 9 दिवस कशाला राहायचं उपाशी. आमची मंडळी 9 दिवस उपाशी होती. सांगली 5व्या माळीला मी सकाळी निघालो. मला थोडला कीर्तनाला जायचं आणि मला वाटलं ती चहा बी करीन पण आमच्या तिने असं पाहिलं डोळ्यावर करून. नाही दिला तर नाही दिला चहा. जाऊ द्या आता कुठं थंडी भरू द्या. मी गेलो निघून. मला पोराचा फोन आला औरंगाबादच्या पुढे गेल्यावर. पप्पा मम्मी अशी वाकडी झाली.
नाही सकाळचा परिणाम चहा नाही दिल्याचा. ते येरमाळ्याच्या पुढे गेल्यावर मला फोन आला दीदीचा, पप्पा मम्मी हाल बी नाही. म्हणलं गेल्यावर सांगा आता म्हणून मी कीर्तन करू का मम्मीकडे इकडे येऊ. म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत. मॅडमला म्हणलं हे आमची पिढा येईन तिला जरा चेक करा. ते म्हणले काही नाही बायाच्या पोटात गोळा असतो. नाही कळलं तुम्हाला. ऐकून ऐकून साठवलेला काय असतो आणि तो इथं बसलाय. मी म्हणलं जे गोळ्याला जमलं ते मला आयुष्यात जमलं नाही भाऊ. उत्तर आहे का साठवत जाऊ नका हो काही नाही. उगाच इन्फेक्शन नका करी जाऊ. चांगलं घेत जा आणि इथं साठवत जा. उगाच वाईट वाईट कुणाचीच निंदा करायची नाही हा उपास आहे. कुणाचीच निंदा करायची नाही हा काय. आणि आपण काय करतो निंदा करायची नाही हा स्वामी विवेकानंदानं उपास धरलेला आहे. डोळ्यानं चांगलं पाहायचं हा काय उपास आहे. कानानं चांगलं ऐकायचं हा काय उपास आहे. स्तुती ऐकायचीच नाही हा काय उपास आहे. हे उपास दिले सोडून सासऱ्याला मंगळवार सुनान रविवार जावायला गट रामुशी येईन 1 डिसेंबर. नुसते पक्षासारखं झालंय का. बाप गंडेळाचा पोऱ्या पंजाचा सुन शिंदे गटाची सासरा ठाकरे गटाचा ननंद अजितदादाच्या गटाची पवार साहेब तसेच राहिले. नुसते गटन तट काय नंबर राहिला गटन. निर्मळ अंतकरणानं राहावा. जावाने चांगलं बोला. 20 वर्ष मारक्या म्हशी सारखं पाहतात जावा पण बोलत नाहीत नुसते असं पाहतात. आणि एका घरात राहतात वट्ट्यावर भांडे घासितात आणि अशा पाहतात बोलत नाहीत. बोलाय काय रोग झाला हो. आणि एक उत्तर आहे का एकदा तरी बोला आनंद घ्या प्रेम ज्वाळा. आता ही आंधळे परिवार आहे ना मला वाटतं ते फोटो लावला अंकुश आजीची चिरंजीव नातू. त्या माणसाचं नाव होतं गावात परिसरात नाव होतं. मधल्या काळामध्ये त्यांना आजारपणातून बरे झाले. प्रसन्नता झाली म्हणजे चांगलं काम झालं. पण काय असतं एवढं माहिती आहे तुम्ही आजारावर मात करू शकता पण कधी कधी त्याच्यावर नाही. कधीतरी फक्त एवढं नक्कीच आहे चांगल्या माणसाला देव बी आयुष्य देत नाही हो. आणि येड्या बाबळीचा कुठं फास घातलाय. अशा गावाच्या कडनं किती येड्या बाबळी उतरल्यात आहे का काही फास. कोणी त्याला बघत सुद्धा नाही. आणि चांगल्या झाडाला त्रासच आहे. आणि चांगले जो आवडतो सर्वाला. छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष जगले. ते 100 वर्ष जगले असते तर महाराष्ट्राचं काय असतं. शंभूराजे 50 वर्ष जगले पण महाराष्ट्राचं काय असतं. संभाजीनगर नाव ठेवलंय गेल्यावर नावात सुद्धा विठंबन नाव सुद्धा नको वाटते लोकांना म्हणून नाव बदलून काय नाव ठेवलं. नाव बदलावं वाटतं इतकं वाईट वागणं नसावं. नावात वागणं कळतं लोकांना म्हणून नाव बदलले लोकांनी. काय बदलले शहराची. कैकेयीचं नाव कोणी घेत नाही. दुःशासनाचं नाव कोणी घेत नाही. दुर्योधनी तर बसलेल्या कुणाचं नाव नाही. दुशीला कुणाचं नाव नाही. का नाही याचं कारण उडवतं का काय नाही असते असते काय. एक उत्तर आहे ना ते आता हे सगळं आता वातावरण आहे. आला म्हणले पाऊस कायचा पाऊस यावर्षी तर काय खरं नाही. मी मागाशी विचारलं एकाला पाण्याच कसं काय टाकून प्यायला नाही. कसं पितो 55 क्वार्टर घ्यावं लागतील 15ची मार्क्स मिक्स करावं लागती. मला सुद्धा हर काढू वाटत नव्हतं बरं का. असाच गळ्यात घालून जा वाटत होतं घरी. शब्दासारखं माझ्याकडे पाहच कवा काढीत आहे. मला वाटलं हार असाच घेऊन गेला असतो पण घरचीला संशय आला असता बया दुसरं केलं का काय. पिढा असते घरची. वारकरीची सेवा करा मायबाबाची सेवा करा काही नाही करत. संचित साठवायचं भोग आहे पण सामोर जायचं. मी ऍक्सिडेंट झाला महाराज माझा झोपीत धडकलो. एकदा डोळ्यात 3 पलटे मारल्या मागच्या काचातून निघलो. टेन्शन नाही. आईचा आशीर्वाद आहे वडिलांचा आशीर्वाद आहे. आम्ही बानगडत मी देव बी पूजित नाही रोज. माझे वडीलच पुजतात कारण माझ्याकडे अजून देव आलेच नाहीत. मी जिवंत असेपर्यंत वडील देव आणणार. आणि मी थोरला येणार त्यांना वडिलाचे देव कवा येतील माझ्याकडे. वडील गेल्यावर का अगोदर मग मला देव पूजायचे कोणते आता
आणि बाप जिवंत असताना दुसरी देव करायची येडी का काय काय कळत कशाला करायचं बाप जिवंत देव दुसरी करायचे नाही दुसरे पूजायचे नाही आपले दोनच देव कोणते आई आणि दुसरी देव कशाला लोक उठलं की समाधान नाही समाधान मिळेल पण तुझ्या मनात समाधान पाहिजे मन पवित्र पाहिजे त्याला का अभंग आहे लय गोड आहे ते चित्ते असू द्यावे समाधान तर समाधान मिळवायचं ठिकाण दुसरीकडे कुठं नाही दोन गोष्टी आहेत त्याला आई वडील समाधान देतात बाळा काही काळजी करू नको किती संकट येऊ द्या कोण पाठराखण करतो आपली बँकेचं पत्र आलं आणि 5 लाखाचं पत्र आलं बाप काय म्हणतो माहिती आपलं गावात घर जुनं आहे आपण मळ्यात राहतोय घराचं काय करायचं का कवल आहेत लाकडं चांगली सागाची आणि मिठाई चांगली आहे मा वजन आहे गावात मी 2-4 जणांना बोलतो आणि 5 लाखाला आपण काही 3 पिढ्याचं घर बापाने 5 लाखाला विकलं त्याची किंमत आज सागाची किंमत 5 लाख होती आणि असं घरी कोण पोराचं कर्ज मुक्त केलं आपल्याला सासरा देईन का 5 लाख रुपये सासरा खरं सांगा बरं लोक लई सासरीवर प्रेम करते सासून ही लई जीव लावी दे हे भांडे बिंडे हे लोक देत्या ही त्यांच्या पुरीसाठी देते का आपल्यासाठी हो त्यांच्या बरोबर नाही आपल्याला दिले भांडे आपण भावाला वाटून दिले का ते भांड्यातले आणि दिले असते तर आपली जमलं असतं का काय आपला इमानदार भाऊ आहे सांगू 1 इंचभर जागा जास्त घेतली नाही भावानं घेतली का इंचभर जागा नाही 1 दिवस सुद्धा वाढवून घेतला नाही भावानं भावाच विहिरीचं पाण्याचा 4 दिवस तुला 4 दिवस जमीन बरोबर घर बरोबर विहिरी बरोबर सायपन ट्रॅक्टरचे पार्ट सुद्धा म्हणलं का हो कधी आमचा भाऊ लोकांना आमच्या भावाचा राग येतो या भाऊ जायला याला राग करीत आमच्या भावाचा अरे तुमचा भाऊ तुम्हाला दिवाळीला म्हणलं सुद्धा नाही या तुम्ही इकडले पैसे घेऊन गेला तर भावाचे म्हणून आलात परत साड्या नेसून म्हणला तुमचा भाऊ तुम्हाला या दिवाळीला म्हणला आणि आमचा शेजारी राहतो तुमच्या वहिनी दादा तसाच आहे मी लहानपणापासून त्याला पाहतो तुम्ही काय तुम्ही लेकराकडे लक्ष द्या तो तसाच आहे आमचा स्वभाव त्याला मला माहिती आमचं कधी म्हणलं होतं मला वाईट लोक तुमच्या भावाकडून तुम्हाला जमीन कोर्टातून जाऊन घ्यावं लागती आणि आमचा बाप मेल्यावर आमच्या मनानं आमच्या नावानं होती न पैसे देता होती आमचा भाऊ म्हणत सुद्धा नाही मला अजून 1 एकर वाढवून दे म्हणला कधी आणि म्हणत असं तो तुरी धनाच्या अवलाद आहे पण तुमचं आता हे झालं श्राद्ध विरोध झालं 10वा संपलाय की दिवशी आणि म्हातारीला वाटलं लेकीला काहीतरी द्यावं म्हणून आपलं तिनं उरलेली बुंदी जाळीची गाडीत टाकलेली लेकर खातील तिचे पण घरातल्या सुना भामट्या होत्या दोन्ही धावल्या ना म्हातारीवर हक्क नाही का तुम्हाला एवढ्या बुंदी द्यायची बांधून महाराज धावल्यावर पोरगी लई हुशार होती ती शिकलेली होती ती म्हणली वहिनी म्हातारीला धावू नका ही बुंदी नको मला सही घ्यायला या या सही घ्यायला या वहिनी इथं लगेच बोट दाखवाय सुरू झालं बुवा या म्हणत्यान काय आग लावाय आला काय नो बाई आणि मग सई मंदिर मुंग्याच आल्या ते म्हणलं 2 जाळ्याने आता 2 नाही 3री नाही जातानाच तिनं डोकं लावलं वकिलाकडेच गेली वकिलाला म्हणले काही नाही वाटून पाहिजे वकील म्हणलं 50 घेतो वाटणी पत्र करून द्यायला किती घेईन ती म्हणली 51 घे नाही मला 50 मध्येच होतंय मग मी त्याच्यासाठीच बसलेलो 50 मध्येच करून देतो 51 नका आणि मग बहिणीनं 3ऱ्या ईशानं वाटून घेतली आणि सख्या चुलत भावाला 1 कोटीला इकली जमीन
आणि सक्का चुलत भाऊ चुलत दीर उभा राहून आवतावर गाणे म्हणायला तिकडून वहिनीकडे पाहून म्हणायचं असं गाणे. अशी हाक पडायची वहिनीच्या पोटा. मी बसल्या बसल्या चॅप्यात म्हणलं तुम्ही रडत आहे का म्हणा आवताकडे बघून. माझ्या तोंडाला आग लागली. एका जाळीसाठी एक कोटीची गेली. आज पाहुण्याला का सगळ्या जाळ्या बांधून देत काय तू. पाहुण्याचं औषध नाही तेवढ्या जाळ्या उचलून द्यायचं. पाहुणा म्हणतीन आपण कीर्तन डोन खसकून यायची पाळी आली बा. आणि 5 वेळ आल्या म्हणतीन ह्याला परत बोलू नका गावात. आणि यानं काय चांगलं केलं का. आला पण गावाला आग लावून गेला का. असं आहे का. यांना आता मापात आलं कीर्तन. आता बरं झालं मी सुटलो बा याच्यातून. कीर्तन पटलं का नाही हे महत्वाचं आहे. नाही त्याचं काय व्हायला माहिती उगाच मनगुतीत येत. मी तुम्हाला खरं सांगू का मी कशातच मनगुतीत नाही. माझी बहीण आहे तिला जागा विकत घेऊन 2 मजली बंगला बांधून दिलाय. यात आमचा माऊस भाऊ इथे. आणि मी जागा विकत घेऊन जागा बी नव्हती विकत घेतली 2 मजली बांधलं. आमचा दाजीदार दारुडे आणि लखपत्याचे दारुडेच असतात. त्यांचा चुलता सरपंच होता आणि हे असेच होते. ती शेकर मध्ये काहीच नाही ठेवली म्हणून आमची गुंडाळायला आली. म्हणजे बहीण बिचारी चांगली का. भाचीत मला 2-1 चांगला कीर्तनकार झाला आता राऊत महाराजाकडे शिकायला. तरी मेवना जरा तरी आता वर्मच चुकले त्याला काय करावं. गेलं निघून दिवस वाईट असते माणूस. पण आता बहीण चांगली आई बापा व्यवस्थित राहते. माझंही मत आहे अजूनही कॉम्प्रोमाइज होत जावा त्यांना. मध्ये मी ती तयारी केली होती पण लुटारू लोक असे सानिध्यात होऊ देत नाहीत जुळवाजुळव. पण मी म्हटलं जाऊ दे आता भाचे मोठे झालेत काय करायचे. कुठे डोकं लावत बसव त्यांच्याशी काही नसतं माणूस. पण आज काय फायदा झाला माहिती बहीण भाचे समानाने. आणि मी जर एकट्यानं काही हा विचार केला नसता तर बहीण मेली असती. कारण तिची जाऊच मेली. पण तिच्या जावाच्या पोरीच्या लग्नाला आम्ही होतो सगळे पण आम्हाला जाता नाही जास्त हे करता नाही आलं. सगळ्याला विनंती करतो मी माझं दुःख का सांगितलं जरा बदला. आता मी किरणला सांगतो. मी आमच्या आजी माझ्याकडे आहेत अजून. माझे आजोबा आहेत आईचे वडील वारले. आम्ही हे सगळं करायचो. आमचे एक चुलत आजोबा आहेत चुलत. त्यांच्याकडे 14 गुंठे त्यांच्या नावाला लागली होती. म्हणलं बापू देऊन टाका वाद होते पुढे पिढ्या बेकार आहेत. बापू म्हणले मी तुला देऊन टाकतो कवा बी. एक दिवशी माझ्या गाडीत बसले 6:30 वाजता बापू आधार कार्ड घेऊन चल म्हणले. 6:30ला कुठं खरेदी असती. पण दिवसभरात मी बापू सोबत होते आधार कार्ड नव्हतं. बापूला मी म्हणलं हे होत नसते आधार कार्ड शिवाय. कपडे बिपडे घेतले चला म्हणलं जाऊ द्या मरू द्या. कुठे घेतलं काकूला बापूची मनाची नीती नाही चांगली. 6:30ला मतानं म्हणलं मला तेवढं लिहून घे चला आता शनिवारचा दिवस. मी पुढे फोन केला म्हणलं ते स्टॅम्प ड्युटी भर आणि आलो आम्ही. अर्ध्या तासात आम्ही गेलो. खरेदी खत झालं सगळं झालं. संध्याकाळी 14 गुंठे नावानं आणेवारीत लागलेली जमीन लिहून दिल्यावर काय खावं त्या बापूनं 15 रुपयाची भजे खाल्ले. राईस प्लेट सुद्धा नको म्हणलं. पण मी म्हणलं मी तुमच्या उपकारातून उतराय होईल. दर आठवड्याला गेलं की 500 रुपये महिन्याला गेल्यावर द्याच. पहिलं बापू ताईट होतं तेव्हा 500 दिले. नंतर कमी होत गेले. बापूची प्रकृती ढासळली. पण 500 रुपयाचं बापू दणकून कोंबडा आणून खायचा. माझे वडील एकदा म्हणले कीर्तनाच्या पाकिटातले पैसे कोंबड्याला. म्हणलं बापून काही खाऊ द्या पण मी उतराई होतोय ना. मी शब्द दिलाय त्याच्यातून उतराई व्हा हे सगळ्यात महत्वाचे. उगाच काही करीत बसू नका. पुन्हा अभंगाचं दुसरं चरण म्हणूया
झालं त्याला काय होतं? काय होत त्याला आपला कलरच असाय त्याला काय का कलर मारायच्या टायमाला लाईट गेली का काय काय माहिती मशीनचा कलर संपला असेल झाला असं काहीतरी कुठं देवाच्या बाबतीत माई गाठच पडावं देवाची एकदा हे पहिलं विचारणार आहे आमचं का असं केलं बा आता सगळ्यांना चांगलं दिलंय बा तुम्ही माय आता केस पांढरे व्हायला लागलेत मला त्या दिवशी बांध समजत होते तिथे डायवी लावी जावं म्हणलं बरं झालं आयुष्यभर काळच पाहिलंय आता तरी पांढरं होऊ दे ना हो काळं पांढरं झालं तर बरं मरू द्या जाऊ द्या तिकडे म्हणून जाता जाता विनंती करतो प्रार्थना करतो 2-3 मुद्दे महत्वाचे आजच्या कीर्तनाचं फळ एवढंच आहे तरी चुकून मग अशी मी बोललो त्याला देण्यात नाही आलं आजीच्या स्मरणार्थ एक झाड लावा आज हाय तुम्हाला कॅनल जवळ आहे लावा अरे जास्तीत जास्त मग आहे आम्ही जेवायला तोपर्यंत जर तुम्ही आणलं तर बरं झालं कोणतंही झाड पण एक झाड आजीच्या स्मरणार्थ लावायला पाहिजे एक लावा का जयाची द्वारी सोन्याचा अजून झाड जिवंत आहे ज्ञानोबाची आई जिवंत आहे त्या पिंपळाला प्रदक्षिणा मारायच्या 1.25 लाख म्हणून इथं शेजारीच तुम्हाला आहे एखादं वडाचं लावा हाय पलीकडून ओन टेम्परेचर असतं नका अलीकडं नका लावू पण एवढं कॅनल आहे एखादं चांगलं झाड लावा 1000 वर्ष टिकणारं लावलं तर उत्तम आहे आणि आज लावलं तर सगळं श्रेष्ठ आहे हाय मुलगी तोपर्यंत लावलं तुम्ही सानिध्याला हातात लावा फायदा काय होईल माहिती का फायदा एकच आहे की जाताना एका माणसाच्या स्मरणार्थ एक झाड मिळेल आणि ह्या परिसरात झाडं कमी दिसायले शेतकरी सुखी आहेत पण झाडं नाही जितके झाडं जास्त तितका पाऊस जास्त मी झाडं लावले 10-12 आमचे पोरं त्या दिवशी म्हणते बाबा आम्ही अगोदरच तोडून ठेवू म्हणजे तुम्ही आल्यावर पुन्हा जाळ आहे ते बी बरं आहे की यार आपणच लावलेले आपणच जळालेलं बरं ना दुसऱ्यानं लावायचं ना आपण जळायचं 5000 वर्ष झाले असं लावू द्या हसत हसत बोलतोय ध्यानात येईल तुमच्या पाचुर्यात रोज स्मशानभूमी भेटते का कधी कधी हा आपलं बरं आहे नशीब चांगलंय कधी कधी भेटते काशीमध्ये रोज स्मशानभूमी पेटलेली तिला झाले 5000 वर्ष रोज पर्यंत जळतात किती लोक मेले काशीची स्मशानभूमी रोज पेटलेली आणि आपली कधी कधी नशीब चांगले लाईनीत प्रेत जळायला येतात आपली कधीतरी आहे म्हणून येवा पांडुरंगा पाया पडतो सगळ्याला विनंती करतो अनेक न लगे रुसावी होता आपल्या संचिता स्मशानभूमीचं खाद्य आहे बरं का हे कुणाचं खाद्य हे सगळं तुम्ही किती ह्याला जपा खाद्य कुणाचे तगडा पोरगा कालच ऍक्सिडेंट झाला आता मग अशी सांगत ह्या भागामध्ये आम्ही येत होतो कांदळासोबत पाहुण्याने सांगितलं ट्रकच पडले लेकराच्या सप्त्याला चाललं होतं लेकरू काय करताना इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला होत ट्रकच पडले त्याच्या अंगावर हे दारुडी ट्रक चालवायला घेण्या देण्याचं त्या दिवशी आमच्याकडे मोटरसायकल होती पल्सर घेतली पुढचं ब्रेक दाबलं इटाची गाडी मागून आली जागेवर गाडी पडली टायरच गेलं लेकराच्या इथून आमच्या डोळे देखत आम्ही परवा ऍक्सिडेंट बघितलं भाऊबीजे दिवशी आता तुम्ही लय गडबड करीत जाऊ नका काय कोणी कोणा वाचून कोणाचं काय राहत नाही श्राद्ध उशिरा जरी झालं तरी चालेल नाही श्राद्धाला पावसात आलं तरी चालेल कीर्तन गेलं तरी चालेल बाबा उलटला तरी चालेल कीर्तन पण गडबडी करीत जाऊ नका लग्नाला बी गडबड करीत बसता ओघळच आमच्या कळसला एक आता सरपंच संचालक आंबळची पाहुणं गेलं गडबडी करी नका खटकन फक्त गाडीचा आवाज आला मी मागं पाहिलं ह्याला पळ म्हणलं बाबा उठून बसविलं आणि गेलं बाबा नाशिकला पर्यंतच गेलं म्हणून जरा बदल करा लई धावपळी करून काही मजा नाही आता मी तुम्हाला सांगायला मला ना लातूरला जायचंय आता इतके आम्ही शहाणे तुम्हाला म्हणतो धावपळ करू नका मग कायला मराय झाला का लातूरला गप मर्गी कीर्तन कर इथं झोपन संध्याकाळी घरी जाय ना पण गप कुठं बसत आहे जीव परत लातूरला गेल्यावर तिथंच गप मारावा खावा कीर्तन झाल्यावर झोपावा सकाळी श्राद्ध आहे संगमनेरला परत इकडे यायचं कसं व्हायचं झालं आणि तुम्हाला म्हणायचं समाधान राहा हाय का नाही ताप मग कोण खरंय सांगत आहे तेवढंच खरं इथं आम्ही तरी काय कुठं व्हायला त्याच्यापेक्षा पाया पडतो सगळ्यांना लय विनंती करतो एक शेवटचा सिद्धांत सांगन कीर्तन समाप्त सानिध्य सेवा चांगला भाव असावा हो भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा काय जजमेंट आहे महाराज एकच मिनिटात सेवा समाप्त करतो वेळ अर्धा तास जास्त गेला 12ला संपायला पाहिजे पण 10:30ला सुरू झालंय तुम्ही 11:45ला आला सगळे पावणे 12लाच येते
12:15 यायचं, 15 मिनिट थांबायचं, बाबांना उरकायचं, निघाले. आणि श्रद्धांजली बी तुमच्याकडे कमी असते ना, आमच्याकडे लईच असतात. काल एकानं मला श्रद्धांजली वाहिली. त्यानं माईक हातात घेतलं, महाराजांचं गोड कीर्तन झालं, महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. मात्र राहिलं बाजूला, मलाच वाहिली. आता काय बोला, त्या नांदूर शिंगोट्याला एकानं तर त्या वधूवरालाच वाहिली होती. सकाळी दाव्याला होतं, ते ध्यानात नाही. ते आलं, माईक हातात घेतला, म्हणला वधूवरांच्या आत्म्याला चिरशांती लावावी. अरे म्हणजे घोटाळा झाला. अरे तिथे लग्नात उभा, हा चुकलं. काय माणसं भानावर नाहीत राहत म्हणून पाया पडतो, विनंती करतो. भानुदास महाराज म्हणजे जजमेंट खास, ज्या घरी जायचे त्यांचं कल्याण. एके दिवशी बाई रडायला लागली. विचारलं, बाई का रडल्या तुम्ही? महाराज माझ्या घरी पोरग नाही. महाराज गेले पंढरपूरला. ए देवा, ज्यांचं एवढं सेवा आहे त्यांच्या घरी मुलगा नाही. 2-3 वर्षाला पोरगच झालं बाईला. बाईचं पोरग जसं मोठं होत गेलं तसं महाराजांच्या शेजारी जेवाय बसायचं दरवेळेस आल्यावर. एके दिवशी बाईच्या पोराला ताप आला. उद्या महाराज येणार आहेत. बाईनं वैद्यराज बोलावला आणि जजमेंटच झालं नाही आणि पोरगच मेलं. बाईचं पोरग मेलेलं पाहिलं, ताप आला आणि पोरग मरून गेलंय. पण उद्या बाबा येणार आहेत म्हणल्यावर बाईनं पोरग झाकूनच ठेवलंय. का? बाबांना कळलं तर मग बाबा घरी येणार नाही. पोरग झाकून ठेवलं. बाई संध्याकाळी तशीच जोडली. सकाळी बाबा आले. बाई स्वयंपाक करा, नदीहून येतो जाऊन आंघोळीवर. पिशवी अडकली आणि गेली. बाबा याला बराच कालावधी होता. स्वयंपाक तयार केला. लेकरू मेलेलं आहे. अशा अवस्थेत स्वयंपाक तयार आहे. आलेल्या बाबांनी जेवायला बसावं, हातात पाणी घ्यावं, फिरवायचं तर उगाच सहज विचारावं, कुठे गेला तुमचा मुलगा? दरवेळेस मी येतोय, माझी इच्छा आहे आज तुमच्या पोराच्या शेजारी जेवायला बसावं. माझ्या शेजारी पोरगा जेवायला बसला तर मला समाधान वाटेल. बाईच्या डोळ्यातलं पाणी खाली आलं, रडायला लागली. बाई, तुमच्या डोळ्यात पाणी का आलं? महाराज, जे मुलगा तुम्ही म्हणतात तो मुलगा रात्रीच मरून गेलाय. मी झाकून ठेवलाय तुमच्या सेवेसाठी. एवढं ऐकलं, पाणी तसंच ठेवलं. सांगितलं, देवा आयुष्यभर जेवणार नाही. ज्यांच्या घरी एवढं दुःख असताना स्वयंपाक केलाय, पोरग उठलं पाहिजे. आणि हाक मारा म्हणून सांगितलं. झोपीतून उठावं तसं पोरग उठलं आणि बाबाच्या शेजारी जेवाय बसलं. हे वारकरीची सेवा केल्याचं म्हणून जरा थोडं इथून पुढे सेवा बिवा भाव ठेवत जा. सासऱ्याची सेवा करा. उगं फुटवला आणि हेलान पूजित बशीत जाऊ नका. अंगारकीन चतुर्थी धरायची नाही. अंगारकी धरायची, चतुर्थी धरायची, उंदर दनादन औषध कालो कालो हाणायचे. गणपती बाप्पाचा उद गणपतीचं वाहन, त्याला औषध शेंगदाण्यात कालवून घालायचं. ती तंगड्यावरी करून पडत. म्हणून जाता जाता विनंती करतो, मागणं मागतो. आता फुकट झालंय तुम्हाला आजी, झालंय ना फुकट एसटी, मग फिरा ना कुठं तरी. का मग घर धरून बसला? फक्त दरवाज्यातून जात जा, खिडकीतूनच जायला पाहिजे. गुतली होती म्हातारी इथं त्र्यंबकेश्वरला. इष्टीत कुठं काय गरज आहे का एवढं बेजार व्हायचं? काय या नाही जाणार, ह्या दरवाज्यातूनच जाते. नको गो बाई. पण सुना टोचायल्या, तो सुना निम्म्यावर येतात आणि सुना ह्यांना काय माहिती ना, आम्ही निम्म्याने ह्या फुकटे. मग तुम्हालाही सांगतो बाबा, फुकट झालंय तर घ्या, लाभ करून महाराष्ट्र बघा, फिरा, आणि मग अहंकार जातो माणसाचा. दुसऱ्याचं दुःख पाहिल्यावर अहंकार जातो, दुसऱ्याचा आनंद पाहिल्यावर अहंकार जातो, दुसऱ्याचं समाधान पाहिल्यावर आपला काय जातो? अहंकार जातो. आणि आपण निर्मळ देव होतात. देव होण्यासाठी आला, देव व्हा. जाता जाता घरी येऊन जर कधी वैताग घेणं निघाला तर सांगत जा घरी, मी ह्या भागाला चाललोय, माझं जरा हुशारपूस करा बुवा, सांगत जा. त्यांनी जाणण्याचं म्हातारा गेलं, 1.5 महिना पंढरपुराहून आलं नाही. पोरगी किती शाली म्हणली, बाप कुठे? ते म्हातारा तुझं गेलं कवा? गेलं, आलंच नाही ना. आणि मग पोरीनं पोलीस केस केली, बापच सापडा. पोलिसाला वैताग बी नाही. किती म्हातारा सापडला हवेला. पोलिसांनी फोन केला पोराला, तुमचा बाप सापडला. पोराने जरा तोंड बिंड उघडून बघावं का नाही म्हाताऱ्याचं काय. रात्रीचं 2:30 वाजताच म्हातारं जाळलं. म्हातारीचं सावडलं बिवडलं. मला 10व्याला बोलवलं, प्रवचन दिलं, मला 15,000 दिले. 13वा आवरला आणि म्हातारा आमुष्या दिवशी घरी आलोय. मी जेवत होतो घरी, टीव्हीला मी म्हातारा पाहिलं. ते मंडळीला मला मी ह्याचा दावा केला. तुम्ही घेतली होती का त्या दिवशी?
दहाव्याचं म्हातारा जिवंत आहे, तुम्ही दावा केला. अरे म्हणलं खरंच केलाय. लावा बरं फोन. म्हणले मी लावला फोन. त्याच्या पोरानं उचलला. अरे म्हणलं तुझं बाप जिवंत आहे. अरे म्हणले हो. ते म्हातारा म्हणलं कुणाचा फोन आहे? बाबाचा आहे. दे म्हणला माझ्याकडं. मी ऐकत होतो इकडून. म्हातारा मला म्हणलं तू माझ्या मुळावर उठला का? आज मी म्हणलं नाही बाबा, पण मला आमंत्रण आहे. काय आमंत्रण आलंय मला तुला कळत? मी जिवंत आहे तो धावा केला. म्हातारा थांबलं मला म्हणलं कावळा आलता का? आम्ही आलं बाबा कावळ्यानं प्रवचन बंद केलंय माझं. तो म्हणला तो काय शिंदे गटाचा होता काय ना. म्हणून इथं कोणी शिंदे गट ठाकरे गटाचा असून राग येईल. माझं वैयक्तिक मत आहे, जरा माणसं जपा, माणसात देव पहा. हे कुठेही तुम्ही शोधायला गेले. आम्ही लय मोठ्या मोठ्या माणसात राहिलो, सानिध्यात संतात राहिलो. गेले सातारकर महाराज, आम्ही राहतो तिथं. माझं वैयक्तिक मत आहे, आळंदीत राहा, कुठं राहा, कुठं जा, आनंद घ्या. एकदा यायचं बरं, आता परत नाही. आता सगळं परत नाही. डोळे नाही, कान नाही, हात नाही, पाय नाही, केस परत नाही. एकदा पांढरे पांढरे, एकदा जीर्ण वस्त्र परत नाही. एकदा जीर्ण झालं परत काय ना, वस्त्र परत नाही. म्हणून जाता जाता विनंती करतो, जेवण करा, खाल्ल्याशिवाय कुणी जाऊ नका. मी खाणार आहे, मी खाल्ल्याशिवाय जात नाही. काही आडमोठे लोक आहेत कीर्तनकार सुद्धा. हे मला वर्ष श्राद्धाचं चालत नाही. जा मग तू. आम्ही त्या दिवशी म्हणलं जा. पुढे गेलो, फोन केला, पाकिट त्यांच्याच घरचं आहे रे ते. तुला पाकिट चालत खायला का रुतत का? ये देवनी कुठं ना आपलं खायचं नाही. मला म्हणायचं मला चालत नाही. तुला काय झालं? इथून पुढे अन्नपूर्ण ब्रह्मैदन कोण जेवण विचार करा, पाय पडतो. अन्न वर्ष श्राद्धाचं 10वेचं खाल्ल्यावर कोणालाही कोरोना होत नाही आयुष्यात. आता जमलं काम. म्हणून गळ्यात माळखाना कपडा गंध लाव, परत तुमच्या कसं दर्शनाचे गो तुकावले भार घातली वरी होईल कैवारी नारायण. म्हणून ये म्हणे म्हणून नाही खेदो म्हणावा गोविंदू वेळवेळा. टाळकऱ्यानं चांगली साथ दिली. आजीचं काहीतरी माझं नशीब चांगलं असेल. मी कवा रोहिणीला आलो. रोहिणीला चाललो ना. हा योग्य व्यक्ती किरण तिथं होतं, तुम्ही सगळे. आणि मग ते लेकराच्या डोक्यात एकदा बाबा आणायचे. आता पोरायचं कुणी ऐकत नाही. गावात सगळे जुने जुने डंगर असते. तर सप्ताह कमिटीला कशीच माणसं असावा. 3 किलो धोतराला मळ. पण ते मला सांगत होत 30 वर्ष झालं सप्ताह चालतोय. मी म्हणलं माळ आहे का? हे माळीचा सप्त्याचा काय संबंध आहे? म्हणलं सगळे कीर्तनकार माया पुढे गेले, मी तसाच आहे. ऐकलं सगळ्याला. कायला ऐकलं मरायला? काय म्हणते सप्ताह तुझ्या ताब्यात नाही, शरीरच तुझ्या ताब्यात नाही. सप्त्याचं काय? देश तुझ्या ताब्यात नाही, वेश तुझ्या ताब्यात नाही. जाता जाता विनंती करतो, आलात प्रवासाला निघालेले प्रवासीत आनंद घ्या, सुखी जगा. आणि जाताना आपले माणसं जपा. विरोध करू नका, कुणाशी वाद करू नका, आणि कुणाचा उद्वेषही करू नका. आणि सगळ्याशी प्रसन्न राहा. मग तुम्ही देव होणार. तुम्ही देव होणार. पण कधी? सगळ्याशी चांगलं राहा. तुम्हाला बघितल्यावर सगळे जवळ आले पाहिजे. नाही तर बघितल्यावर तो आलाय का असं नका करू. मी तर चोपदाराला बघितल्यावर येणारच नाही परत. गडी कडक मनक्यात थोडं मोडलंय, काठीमुळे थोडं असं असू द्या असू द्या. त्यांना चांगला सपोर्ट केला अंतकरणातून. हे म्हणते बरं झालं त्याच्यावरच गेला. आपल्याला काहीच नाही झालं. असं काय नाही, सिस्टीमही चांगली दिली. असं काहीतरी द्यायचं. आणि ह्याला काय असतं, क्वालिटीला किंमत आहे. बाबाने गोड पक्का वाजवला. तुम्हाला चांगलं जमते त्याच्यातलं, मला काहीच जमत नाही. मला खाली नाही जमत आणि वरही कळत नाही काय नाही. मला मगाशीच तुम्ही विचारलं किती लावायचं, काळी 2ला लावा. त्या दिवशी आमचं चुकून म्हणलं 2 लावा, आनंद धावून बरं नाही ठेवून दिली. 2 लावा. 1 करा, आनंद घ्या आणि आनंदीच राहा. आणि आनंदासाठीच हे सगळं कीर्तन आहे. दुःख मानून घेऊ नका. आजीच्या स्मरणार्थ मुलीला दुःख होतं, नातवंडाला, सगळ्याला. पण आजी तृप्त झाल्या. महिना 10 वर्ष 5 वर्ष अंथरुणात पडायचं. आणि काय करायचं त्यासाठी? आपल्या घाणीचा गुन्हेचा वास येतो. त्याच्यापेक्षा आपण त्या प्रवासाला निघालेले प्रवासी चाललो निघून पुन्हा नाही यायचं. आनंद घ्या. रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय हरी. ज्ञानेश्वर माऊली.